ओम शांती. आज आपण होळीचं आध्यात्मिक रहस्य बघूया. दरवर्षी आपण होळी साजरी करतो. होळी कुणी कुणी आपलं घरगुती स्वरूपामध्ये करतात. कुणी पूर्ण गल्लीचे किंवा पूर्ण एखाद्या गावाची एकत्र होळी सुद्धा करतात. तर याच्यातून भावना असते ती म्हणजे एकत्र येण्याची भावना. ज्यावेळेला पूर्ण गल्लीतली किंवा गावाची होळी एकत्र असते, होळी साजरी करताना सगळ्यात 3 दिवसांची होळी, म्हणजे तशी तर 5 दिवसांची म्हणायला लागेल, परंतु 1 दिवस म्हणजे जाळण्याची होळी, दुसरा दिवस म्हणजे धुलीवंदन आणि आणखी 1 दिवस म्हणजे रंगपंचमी. अशी 3 दिवसांचा हा सण म्हणजे होळी. याच्यामध्ये संपूर्ण जी विधी केली जाते, तिच्यामध्ये त्या विधीच्या मागे एक आध्यात्मिक रहस्य सुद्धा आहे. अनेक कथा सुद्धा शास्त्रांमध्ये याविषयी सांगितल्या जातात. एक राजा जो दैत्य होता, तो म्हणजे हिरण्यकश्यप, आणि त्याने संपूर्ण धर्तीवर आपलं राज्य प्रस्थापित केलं होतं आणि सर्वांना आपल्या मर्जीप्रमाणे वागवत होता. तो स्वतःलाच संपूर्ण सृष्टीचा देव किंवा ईश्वर समजायचा आणि स्वतःला विष्णू समजायचा. म्हणायचा की मीच विष्णू आहे. विष्णूची जर कोणी पूजा करायला लागला तर ते त्याला रुचायचं नाही आणि तो त्याला जेलमध्ये टाकायचा किंवा शिक्षा द्यायचा. विष्णूबद्दल त्याच्या मनामध्ये प्रचंड द्वेष होता आणि असा जो असुर हिरण्यकश्यप, त्याच्या घरी एक मुलगा जन्माला आला ज्याचं नाव प्रल्हाद होतं. आणि प्रल्हाद म्हणजे विष्णू भक्त. प्रल्हाद हा विष्णूचं नामस्मरण करायचा की जे राजा हिरण्यकश्यपला अजिबात आवडत नव्हतं आणि त्यामुळे खूप त्याला समजायचा प्रयत्न केला, परंतु तरी सुद्धा प्रल्हादने आपली भक्ती सोडली नाही. त्याच्यासाठी त्याला उकळत्या तेलाच्या कढईतही तळलं गेलं, परंतु ते तेल त्याच्यासाठी फुलं बनलेत. अनेक प्रकारच्या त्याला वेदना देण्यात आल्या, कड्यावरून लोटण्यात आलं, बऱ्याच काही गोष्टी त्याला त्याच्याविषयी करण्यात आल्या. शेवटी त्याला विष्णू वाचवतच होते. मग याला काय करावं की याचा मृत्यू होईल आणि एक प्रकारे आपला शत्रू नष्ट होईल, म्हणून हिरण्यकश्यप एकानंतर एक युक्ती लढवत होता. हिरण्यकश्यपची एक बहीण होती की जिचं नाव होलिका होतं, जिला वरदान होतं न जळण्याचं. तर हिरण्यकश्यप राजा आणि होलिकाने ठरवलं की होलिका प्रल्हादला मांडीवर घेऊन बसेल आणि ज्यावेळेला अग्नी पेटवला जाईल तर त्यावेळेला प्रल्हाद मात्र त्याचा मृत्यू होईल आणि होलिका जिवंत राहील. आणि असं जेव्हा ठरवलं गेलं त्यावेळेला खरोखर होलिका प्रल्हादला घेऊन बसली आणि जाळण्यात आलं, परंतु विष्णूच्या वरदानाने प्रल्हाद मात्र वाचला आणि होलिका पूर्णपणे जळून गेली. आता याच्या मागचं आध्यात्मिक रहस्य काय आहे ते आपण बघूया.
तर बघा, याच्यामधून आपल्याला संदेश मिळतो तो म्हणजे वाईट गोष्टींचा विनाश होण्याचा, म्हणजे दुर्जनांचा संहार आणि सज्जनांचं रक्षण कसं होतं. ईश्वरीय शक्ती कशा प्रकारे दुर्जनांचा संहार करते आणि सज्जनांचं रक्षण करते, याचं हे प्रतीक. जर आपण बघितलं तर ज्या वेळेला गावामध्ये होळी साजरी केली जाते किंवा गल्लीमध्ये होळी साजरी केली जाते, तर जे युवक असतात किंवा मुलं असतात ते प्रत्येकाच्या घरी जाऊन लाकडं किंवा गोवऱ्या मागतात आणि ते मागत असताना काय म्हणतात, 5-5 गौऱ्या द्या. 5-5 गौऱ्या किंवा 5-5 लाकडं मागत असतात, की प्रत्येकाच्या घरातून 5-5 लाकडं किंवा 5-5 गौऱ्या आणल्या की मोठी होळी रचता येते आणि ती पेटवली जाते. तर ह्या 5-5 गौऱ्या म्हणजे कशाचं प्रतीक आहे? तर ज्या वेळेला या कलियुगाच्या अंतिम समयी संपूर्ण दुनिया ही आसुरी दुनिया बनलेली आहे, रोगी शोकी दुनिया बनलेली आहे, दुःखी दुनिया बनलेली आहे, अशांत तणावग्रस्त दुनिया बनलेली आहे आणि तिचं कारण म्हणजे 5 विकार. प्रत्येकामध्ये आज काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार हे 5 विकार तर आहेतच, परंतु त्याचबरोबर ईर्ष्या, द्वेष, मद मत्सर, देह अभिमान हे सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी दुर्गुण आज आलेले आहेत, की ज्याच्यामुळे मनुष्याचं जीवन हे त्रस्त झालेलं आहे. तर अशा वेळेला 5-5 गौऱ्या मागणं हे कशाचं प्रतीक आहे? तर कलियुगाचा अंतिम समय आणि सतयुगाची सुरुवात या संगम युगामध्ये ईश्वर पिता या धर्तीवर अवतरित होऊन आपल्याला सांगतात की तुमच्यामध्ये जे हे 5 विकार आहेत, या 5 विकारांना तुम्ही योगाच्या अग्नीमध्ये जाळून टाका. म्हणजे काय? तर स्वतःला आत्मा समजा, आत्मिक स्मृतीमध्ये राहा की मी ह्या शरीराला चालवणारी एक चैतन्य शक्ती आत्मा आहे. मी ईश्वर पित्याची संतान आहे आणि त्या आत्मिक स्मृतीमध्ये राहून माझ्या आठवणीमध्ये राहा, तर तुमच्यामधले हे 5 विकार हे योगाच्या अग्नीमध्ये जळतील, जळून जातील, भस्म होतील. याचं प्रतीक 5-5 गौऱ्या मुलं प्रत्येक घराघरामध्ये मागत असतात. मग होळी रचली, 5-5 गौऱ्या किंवा लाकडं मागितले की ते रचले जातात आणि होळी रचताना सगळ्यात मध्यभागी अगोदर केला जातो तो म्हणजे खड्डा आणि त्याच्यावरती लाकडं रचून मग गौऱ्या रचतात. तर सगळ्यात मध्यभागी ठेवतात ते म्हणजे एरंडाची फांदी. एरंड म्हणजे काय? जसं आपल्याकडे म्हणतात बघा, काय एरंडासारखा वाढलाय, म्हणजे काय की आपल्यामधला अहंकार की ज्याने सर्वात मोठं रूप धारण केलेलं आहे, त्या अहंकाराचं प्रतीक म्हणजे एरंडाची फांदी. आणि मग आजूबाजूला लाकडं किंवा गौऱ्या ते विकारांचं प्रतीक, दुर्गुणांचं प्रतीक. आणि मग ती होळी पेटवली जाते. पूर्वीच्या काळी तर मंत्राद्वारे होळी पेटवली जायची. नंतर गावातली मोठी होळी जिथं पेटवली जायची तिथून अग्नी घेऊन यायचे आणि मग छोट्या छोट्या होळी पेटवायचे. तसं ईश्वर पित्याकडून त्यांच्या आठवणीचा अग्नी एक प्रकारे आपण ज्या वेळेला धारण करतो, त्यावेळेला आपल्यामधला जो अहंकार आहे किंवा जे छोटे छोटे दुर्गुण आहेत, विकार आहेत, ते नष्ट होतात. होळी रचली, एरंडाची फांदी मध्यभागी आहे आणि त्यावेळेला त्या होळीला फुलांची माळा घातली जाते. त्याचबरोबर त्याला
त्या गाठीकडे जे असतात त्या गाठींचा हार म्हणजे साखरेच्या गाठी तयार केलेल्या असतात आणि त्याचा जो हार असतो तो घातला जातो, की होळी पेटल्यानंतर त्यातल्या हारामधली ती साखर जी आहे ती वितळून जाते, पण दोरा मात्र तसाच राहतो. ते कशाचं प्रतीक आहे? तर ज्या वेळेला आपण ईश्वर पित्याच्या आठवणीमध्ये राहतो आणि ईश्वर पित्याने जी श्रीमत दिलेली आहे त्याच्यानुसार आपण ज्या वेळेला चालतो, विचार करतो, बोलतो, कर्म करतो, तर त्या वेळेला आपल्यामधले जे दुर्गुण आहेत किंवा जे लोभ आहेत, ममत्व आहेत, की जे कलियुगी दुनियेमध्ये सर्वांना गोड वाटतं, परंतु ते आहे आपल्या आत्मिक प्रगतीच्या दृष्टीने विघ्नकारक. अशा ज्या गोष्टी आहेत त्या ईश्वर पित्याच्या आठवणीमध्ये वितळून जातात आणि आपण आत्मा त्या दोऱ्याप्रमाणे सुरक्षित राहतो, म्हणजेच पावन बनतो. आणि मग होळी पेटवली, होळीची पूजा केली जाते आणि पूजा केल्यानंतर होलिका दहन झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी असतं ते म्हणजे धुलीवंदन. धुलीवंदन म्हणजे काय? तर धुलीवंदनच्या दिवशी काय करतात, की आपल्या घरामध्ये जे काही मोठे होऊन गेलेले आहेत, वाडवडील होऊन गेलेले आहेत, की ज्यांना वीर म्हणतात, त्यांच्या नावाचा जो देव किंवा टाक बनवलेला असतो आणि देव्हाऱ्यात ठेवलेला असतो, त्याला खोबऱ्याच्या वाटीमध्ये ठेवतात आणि संपूर्ण त्या होळीला चक्कर मारतात. हे कशाचं प्रतीक आहे? तर या ईश्वरीय कार्यामध्ये जे संगम युगामध्ये ईश्वर पित्याने सृष्टी परिवर्तनाचं कार्य केलेलं आहे किंवा हे सुरू आहे, तर याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी आपलं मोठं योगदान दिलेलं आहे त्या सर्वांच्या प्रतिकात्मक स्वरूपामध्ये महारथींचं यादगार म्हणून घरातल्या जे वीर होऊन गेलेले आहेत त्यांना होलिकाच्या सर्वत्र एक प्रकारे नाचवलं जातं, म्हणजे आनंदोत्सव साजरा केला जातो, की यांनी इतकं मोठं योगदान केलेलं आहे की ज्या योगदानातून संपूर्ण सृष्टीचं परिवर्तन होतंय. धुलीवंदनच्या दिवशी विशेष त्या होळीची राख एकमेकांना लावतात, होळीच्या राखेचा तिलक लावतात किंवा एकमेकांना त्या राखेचं पाणी एकमेकांच्या अंगावर टाकतात. हे कशाचं प्रतीक आहे? तर ज्या वेळेला आपण ईश्वराच्या आठवणीमध्ये म्हणजेच योगाच्या अग्नीमध्ये आपल्यामधले दुर्गुण किंवा विकार नष्ट केलेत, त्यांना जाळलं, राख झालेत, म्हणजे आता त्या विकारांचा अंश किंवा वंश काहीही शिल्लक राहिलेलं नाही. अगदी रक्षा बनलेली आहे, राख बनलेली आहे. त्यावेळेला आपली इतकी बेहदची आणि न्यारी आणि प्यारी अवस्था बनते, की आपण महारथींच्या कार्याला तर जाणतोच, परंतु त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी एक प्रकारे त्यांना नाचवतो, म्हणजे एक प्रकारे आनंदोत्सव साजरा करतो आणि वैराग्याची भावना आपल्यामध्ये येते आणि म्हणूनच ती राख ही मस्तकाला लावली जाते आणि एकमेकांवर उडवली जाते, एकमेकांना लावली जाते, म्हणजे स्वतःच्या जीवनामध्ये ते वैराग्य या कलियुगी दुनियेपासून, देहापासून आणि देहाच्या वस्तू वैभव संबंधियांपासून जे वैराग्य आहे त्या वैराग्याचं प्रतीक तिलक लावला जातो आणि दुसऱ्यांना राख लावली जाते, ते म्हणजे त्यांनाही वैराग्याची प्रेरणा दिली जाते की यांनीही वैराग्य धारण करावं. आणि त्यानंतर येते ती रंगपंचमी. रंगपंचमीच्या दिवशी विशेष रंगांची उधळण केली जाते, एकमेकांना रंग लावला जातो आणि खूप आनंदोत्सव साजरा केला जातो. हे प्रतीक आहे ते म्हणजे ज्या वेळेला आपल्या सर्वांमध्ये
वैराग्याची भावना निर्माण होते. वैराग्याची भावना निर्माण झाली की आपलं मन आणि बुद्धी सहज रीतीने ईश्वर पित्याकडे लागतं. परमात्मा पित्याकडे आपलं मन बुद्धी लागली की त्यांच्या आठवणीमध्ये राहिल्यावर त्यांच्याकडून आपल्याला दिव्य गुण, ईश्वरीय शक्ती प्राप्त होतात आणि त्याच्या आधारे आपण खूप आनंद आपल्याला मिळतो आणि त्या आनंद उत्सवामध्ये आपण सर्वांवर त्या गुणांची उधळण करत असतो. म्हणजे एक प्रकारे दैवी गुण किंवा ईश्वरीय गुणांची उधळण आपण आपल्या बोलण्यातून, आपल्या दृष्टीतून, आपल्या वर्तनामधून, आपल्या व्यवहारामधून आपण करत असतो आणि सर्वांना आपल्या कर्मांच्या द्वारे गुणांचं दान करत असतो आणि सर्वजण एकमेकांना एकत्र येऊन एक प्रकारे संस्कार परिवर्तन करून संस्कार मिलनाची रास करत असतो आणि त्याचंच प्रतीक रंगपंचमी. चला तर मग आपण या वर्षीची ही जी होळी आहे, ही होळी आत्मिक स्थितीमध्ये राहून, ईश्वरीय चिंतनामध्ये राहून आपल्यामधले जे दुर्गुण आहेत, विकार आहेत, आपल्यामध्ये ज्या काही कमी कमजोरी आहेत, त्या कमी कमजोरींना जाळूया. वैराग्याची भावना स्वतः निर्माण करून दुसऱ्यांमध्येही ती निर्माण करण्याचा संकल्प करून त्यांनाही प्रेरणा देऊया. त्याचबरोबर संस्कार मिलनाची रास करून सर्वजण एक पित्याची संतान, एक परिवार, एक पिता, एक परिवार, एक विश्व ही भावना वृद्धिंगत करूया. ओम शांती.